कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं? म्हणजे MIDC पवार साहेबांनी काढली, शेतीला हमी भाव साहेबांनी दिला, कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली? ते सगळं विसरले, आता जाऊ दे. कारण का त्या मलिदा गँगनी इतकं गुरफटलाय ना त्यांना. तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता. की ही तुमची मलिदा गँग. या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे. काल टेक्सटाईल पार्क मध्ये एक घटना झाली, मी नाही काढणार त्याचं काय, माझ्यावरचे संस्कारच नाही. ठीक आहे, झालं, अर्धा तास थांबले, काय त्यांना नाही अडवलं, काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचा. साहेबांनी काढलं, पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले. सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना. बरेच लोक त्या चिन्हाबद्दल वगैरे बोलत होते. ज्यांनी त्या पक्षाला त्या चिन्हाला मत देणार आहेत, विकास लवांडे तुमच्याही भागात सांगा की त्यांचं मत वाया जाणार आहे. याचं कारण असं की ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे. त्यांचं कुठलंही बॅनर बघा, त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे, वो तुम्हारा नहीं है, अभी कोर्ट में केस चालू है. त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाहीये. कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं? म्हणजे MIDC पवार साहेबांनी काढली, शेतीला हमी भाव साहेबांनी दिला, कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली? ते सगळं विसरले, आता जाऊ दे. कारण का त्या मलिदा गँगनी इतकं गुरफटलाय ना त्यांना. तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता. विकासासाठी गेलो. विकास पण 3च आहे. विकास 3 विकासासाठी गेलो आम्ही. कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं पुस्तक वाचलं नसेल ते. बाकी काही असू दे, आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेलेत, पण भुजबळ साहेब खरं बोलतात. ते खराला खरं बोलतात आणि शब्दाला पक्के आहेत. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले. आणि या उभ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळे कुणाच्या विकासासाठी गेले. हो, सुप्रिया सुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली, पण एक तुम्हाला सांगते की ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. ह्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर 6 ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या 6 बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या 6 सोन्याच्या बांगड्यातून येते. आणि या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा नाही. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि त्या ज्या टेक्सटाईल पार्क मध्ये मला प्रश्न विचारायचा आहे, ते टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना इथे बारामतीत आणलं. 6,000 लोक तिथे कामाला असायची. आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा. 50% तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत. मी पार्लमेंटमध्ये विचारणार आहे, कारण का तो पार्लमेंटचा विषय आहे, की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने टेक्सटाईल पार्क इथे काढलं, पैसे दिले, किसी को तो जवाब देना पडेगा की केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या सगळा जो निधी तिथे टेक्सटाईल पार्क मध्ये आलाय तिथे 2,000 पण महिला काम करत नाहीत, तिथे 6,000 महिला काम करायला हव्या होत्या.
तिथले 50% युनिट बंद आहेत आज. मी शब्द या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून देते. मी स्वतः त्या टेक्सटाईल पार्क मध्ये लक्ष घालीन आणि 100% कपॅसिटीनी ते टेक्सटाईल पार्क तुम्हाला चालू करून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.